नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर शिवारातील रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमात गुरुवर्य महंत श्री सुनील गिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता काल्याच्या दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात करण्यात आली। मनुष्य जीवनातील अज्ञान दूर करणारा काला हा जीवाला शिवत्व प्राप्त करून देणारा असल्याने भगवंत नामाच्या भजनाने स्वानंदाच्या तृप्तीची प्राप्ती करा असे आवाहन भागवताचार्य साध्वी तुलसी दिदी यांनी केले। यावेळी झालेल्या काला कीर्तन प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनील गिरीजी महाराज यांनी आलेल्या सर्व संत मंडळींसह उपस्थित भाविकांचे स्वागत करून सर्वांच्या सहकार्याने व आर्थिक पाठबळामुळे हा सोहळा यशस्वी झाला असल्याचे सांगत त्यांनी सोहळ्यात तन मन धनाने योगदान देणाऱ्यांचा सन्मान केला। यावेळी झालेल्या सांगता कार्यक्रम प्रसंगी पैठण येथील भागवताचार्य साध्वी सुवर्णानंदगिरी महाराज चैतन्य, नजीक चिंचोली येथील खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद महाराज, माऊली आश्रमाचे महंत ज्ञानेश्वर महाराज हजारे, विष्णू महाराज सांगळे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, साहेबराव महाराज चावरे, मृदुंगाचार्य किरण महाराज डिवरे, के.एम. बाबा फाटके महाराज, गायनाचार्य शंकर महाराज तनपुरे, संतसेवक वैभव निकम, पोपटराव निपुंगे, देविदास महाराज पवार, अशोक निपुंगे, रामकृष्ण कांगुणे, पी.आर. जाधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। पूज्य स्थानांच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते ओळखणं याला सेवा असं म्हणतात। सुनील गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेतून, त्यानंतर परमपूज्य आदरणीय स्वामी चैतन्यानंदजीच्या अथक प्रयत्नातून किंबहुना हा खेळ एकट्याचा नाही तर खेळ होतो आणि म्हणून तुम्ही सर्व जे बाबांचे भक्त हार्डली एकदम भारी 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 भागवताचार्य स्वामी सुवर्णानंद गिरीजी महाराज आपल्या देवस्थानच्या त्या इथं बसून राहिल्या आणि बसून राहून सगळं कार्य पाहिलं तिकडनं। अन्नदानाचं जरी ते इकडे येत नव्हते पण अन्नदान तिकडे सगळी व्यवस्था पाहत होत्या, कारण मी इकडे धावपळ व्हायची।